कुरुंदवाड चोरी प्रकरणातील 5 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कुरुंदवाड येथील माळभागावरील भरवस्तीत मुक्ताई कॉम्प्लेक्समध्ये महिलेचं तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देऊन 1,11,000च्या मुद्देमालाची जबरी चोरी केल्याप्रकरणी घटनास्थळाशेजारील 2 मुख्य सूत्रधारांसह 5 जणांचे आज पोलीस कस्टडी संपल्यानं त्यांना आज पुन्हा जयसिंगपूर येथील न्यायालयासमोर उभं केलं। त्यावेळी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। येथील महाराणा प्रताप उद्यानासमोर मुक्ताई कॉम्प्लेक्समध्ये दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट नंबर 3 मधील राजेंद्र कापसे यांच्या राहत्या घरात त्यांचा पुणे येथे राहत असलेला मुलगा आशिषचे मित्र असल्याचं सांगून 3 चोरट्यांनी प्रवेश करून सुनीता कापसे या घरी एकट्याच असल्यानं त्यांचं तोंड दाबून 2 तोळ्याची चेन, तिजोरीतील रोख रक्कम व 2 मोबाईल संच असा 1,11,000च्या मुद्देमालाची जबरी चोरी केली होती। संशयित आरोपी प्रथमेश उर्फ गणेश गोरे, प्रज्वल कोळी, धीरज कोळी हे तिघे मिरज तालुक्यातील नरवाड येथे असल्याची माहिती मिळताच शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सापळा रचून त्यांना अटक करून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। आज पुन्हा त्यांना जयसिंगपूर येथील न्यायालयासमोर उभं केलं असता त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे।